आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग बातम्यांसाठी आजच आपल्या आवाज जनतेच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी. नातींना शाळेतून आणण्यासाठी घरातून मोटरसायकलवर निघालेल्या 70 वर्षीय वृद्धाचा भीषण रस्ता अपघातात जागीच मृत्यू झाल्याची घटना आज गुरुवारी सायंकाळी राहुरी शहर हद्दीत घडली. बापूसाहेब विठ्ठल गाढे वय 70, राहणार मल्हारवाडी रोड, कृष्ण मंदिराजवळ, राहुरी असं मृत व्यक्तीचं नाव आहे. बापूसाहेब गाढे हे सायंकाळी सुमारे 5:15 वाजण्याच्या सुमारास नातींना शाळेतून आणण्यासाठी मोटरसायकलवरून निघाले होते. मल्हारवाडी रोडवरील पाटा परिसरात असताना त्यांच्या दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या एका वाहनानं जोराची धडक दिली. धडकेनंतर ते शेजारून जाणाऱ्या उसानं भरलेल्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडले. यात त्यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरातील तरुणांनी तातडीनं त्यांना भागवत वराळे यांच्या रुग्णवाहिकेतून राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. मात्र वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रवीण क्षीरसागर यांनी तपासणी करून उपचारापूर्वी त्यांना मृत घोषित केलं. घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, नगरसेवक सागर तनपुरे, गजानन सातबाई, सोनेबापू जगधने, माजी नगरसेवक आर तनपुरे, अक्षय तनपुरे, बाळासाहेब उंडे यांच्यासह अनेक नागरिकांनी रुग्णालयात गर्दी केली होती. बापूसाहेब गाढे यांच्या पश्चात 2 मुलगे, 1 मुलगी, सुना असा परिवार आहे. त्यांच्या अपघाती निधनानं राहुरी शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त होते. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.